गोल्डन व्हॅली समोर आपण बरोबर प्रॉपर या ठिकाणी या क्रीडांगणाला पाहतो आणि त्यामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी दर्जेदार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। जाऊया मागच्या दिशेने मंदार बॉलिंग ट्रॅकवरती होतात आणि आता सज्ज होत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं पंचांचा ग्रीन सिग्नल एस गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल। पहिला बॉल बॅटची कडा होती पॉइंट गलीमधून हा चेंडू ट्रॅबल झाला तोपर्यंत मात्र सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहज गतीने एकवटण्यात आलेले आहेत। अगदी आपण पाहतो या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेले आहेत। सुरुवात अत्यंत चांगली म्हणावी लागेल। प्रत्येक सकाळ या ठिकाणी नेहमी आपण पाहतोय सकाळ नेहमी हसरी असावी, डोळ्यासमोर शिवरायांची मूर्ती दिसावी आणि असे आल्हाददायक वातावरण आपल्याला पाहायला मिळते। भरपूर प्रसन्न वातावरण आहे आणि या प्रसन्न वातावरणात सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच या ठिकाणी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू। हो कवाच्या दिशेने चेंडूला उडवलाय शतरक्षक आपण पाहतोय पाठमोऱ्या स्थितीमध्ये एकाच टप्प्यावरती चेंडूला या ठिकाणी अडवण्यात आलाय तोपर्यंत आणखीन मिळतील 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो मंदारच्या बरोदात पहिल्या बॉलवरती 2 आल्या, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा मयूर तामाणेला 2 धावा मिळाल्या। एकंदरीत 4 वरती पोहोचला मयूर आणि संघ सुद्धा 4 वरती पोहोचलेला आहे। चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। नेट टू नेट फाईट आहे। गॅस विभागातील 2 परिसरातील संघ आपण पाहतोय। हो बॅटची आतली कडा मागे एसटी रक्षक थोडंसं मिस्टेक जरूर पाहायला मिळाली आणि आता पंचांकडे स्ट्रॉंग अपील होते। फलंदाज होईल बाद काही गरज नव्हती मी तर म्हणेन ओमकारला आणि आता नॉन स्ट्राईक एंडला इथे मात्र फलंदाज होतोय धाव बाद स्वतः संघ नायक। फलंदाजच्या ठिकाणी पहिला बाद होईल टीम गावदेवी आंबे शिवसंघाचा। ज्या मिळते ती मात्र एनर्जी काहीतरी वेगळीच आपल्याला पाहायला मिळेल कारण आम्ही मगाशी सांगितलं की सकाळ नेहमी हसरी असावी आणि समोर शिवरायांची मूर्ती दिसावी। बिस्टामिंग फलंदाज होईल बाद। लॉस्ट सेकंडला ओमकार जसा बाद झाला तसा मात्र आणखीन एक फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्यात आलेला आहे। आता मयूर सुद्धा माघारी परततील। धक्का क्रमांक 2 लागलाय टीम आंबे शिवसंघाला फलंदाज बाद। दरम्यान आपण पाहिलं तर म्हटलं जाताना इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि हे शिवाजी महाराजांचं संगीत या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला डीजे गणेश यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय। स्वागत आहे गणेश आपलं कारण आज या ठिकाणी दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत। उत्तम दर्जाची त्यांची आम्हाला साथ सुद्धा लाभलेली आहे आणि क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम आहे। 4 धावा फलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात। हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गली पॉइंट मधून आपण पाहतोय चेंडूला ट्रॅव्हल केलाय बॅटची कडा लागली आहे शेवटच्या क्षणाला। हो काय एफर्ट पाहायला मिळाला। अगदी आपण पाहतोय जणू काय स्कीड झाली परंतु शेवट या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि इथे धावा मिळतील 4। आज तुम्हाला पाहायला मिळतील कल्याण डोंबिवलीचे काही विभागातून संघ, बदलापूरचे स्थानिक संघ आहेत, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेरळ विभागातून सुद्धा संघ पाहायला मिळतील। शेलू असेल, बाकस असेल असे अनेक आजचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू।
यानंतरचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश मिताली 11 कासगाव, त्याला फाईट करेल आई गावदेवी प्रसन्न जांभिवली संघ ऑलरेडी दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित आहे. कासगाव संघाला सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा आला असाल तर रिपोर्टिंग करा. यानंतरची आपली मॅच असणार आहे. त्यानंतर आई भवानी शेलू वर्सेस निळजी बी, जय हनुमान ढवळेपाडा वर्सेस टेंबरे आणि जय हनुमान पिंपला सी वर्सेस बाकस. म्हणजे भिवंडी, मुरबाड, नेरळ, शेलू, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वांगणी या विभागातून आज 8 संघ तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या बेल्टमधील हे संघ आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाचं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल या स्पर्धेच्या वतीनं. 8 धावा फलकामध्ये षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली. सुरुवातीला धावा येत होत्या मंदारच्या बरोबर, परंतु 2 फलंदाजांना त्याने बाद केलं. तिथे मात्र धावत संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि एक दर्जेदार स्पेल त्यांनी हाताळलेला आहे बंदार. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज येतात संकेत. सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील संकेत. एकाच एंडने हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची टाकी आहे, त्याच एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. कारण प्रॉपर हे लोकेशन आहे या ग्राउंडचं. ऑन साईडला यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना, कारण पाण्याची टाकी जर मात्र हा लँडमार्क कोणाला तरी सांगितला तरी सुद्धा या क्रीडांगण नगरीमध्ये माणूस स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट अगदी आपण पाहिलं तर ॲक्युरेट फेकी होती आणि लगेच गोलंदाजाने मात्र स्टंपवरती लावलेला आहे. पाहावं लागेल यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला दिनेश तामाणे होते. सुरुवातीला आपण पाहिलं तर सुमितने भरपूर जलद गतीने धाव घेतली आणि सेकंडला ते पळटले, परंतु आता व्यवस्थित बाट ग्राउंडिंग केली की नाही हे तपासलं जाईल की बाट हवेमध्ये. या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी आहे. सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर चांगले दिवस आलेले आहेत. ISPL सारखी एक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला भरपूर चर्चेचा विषय आणि अनेक मोठमोठ्या लीग होतात सर. फलंदाज होईल बाद. मी मगाशी सांगितलं टेक्नॉलॉजी भरपूर चांगली आणि आता इथे फलंदाजाला परतावं लागेल. दिनेश तामाणे बॅक टू द पॅव्हिलियन. संख्येवरती लागणारा हा तिसरा धक्का पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी प्रगती पथावरती दुसरं. सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत. ऑन साईडला व्हॉट अ स्ट्रोक. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो पहिला धमाका पाहायला मिळालाय. बॅट्समन सुमित जमदारेच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. षटकार आला आणि आता षटकाराने मात्र शेवट गोड जणू काही करण्याचा प्रयत्न. अर्थातच आपण पाहिलं तर आता गोलंदाजापती आक्रमण होत आहे. 17 धावा फलकावरती आहेत. 17 रन्स पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो. हे पूर्वार्ध पाहायला मिळालंय आणि पूर्वार्धामध्ये जो खेळ चालू आहे, ज्या पद्धतीने आंबेशिव संघ थोडसा बॅकफूटवरती होता, अगदी आपल्याला पाहायला मिळालं की आंबेशिव संघाची थोडी नाजूक अवस्था होती आणि आता मात्र ते सावरत आहेत. सुमित मैदानामध्ये खेळतोय. त्याच्या साथीनं आता वैभव हे मैदानामध्ये दाखल झाले आहेत. वैभव खाकरे
ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय बॅक क्लिपला खाली ठेवत असताना या ठिकाणी ऑनसाइडला चेंडूला वळवलंय. शतक त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. फलकामध्ये 23 आलेले आहेत. क्या बॅटिंग करतात. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न सुमित जमदरे करतायत. सुरुवातीला ओमकार बाद झाले स्वस्तामध्ये, त्यानंतर मयूर सुद्धा परतले, दिनेश तामाणे यांना सुद्धा परतावं लागलं आणि आता मैदानावरती जिम्मेदारी उचलली आहे या संपूर्ण डावाची ती सुमित जमदरेने. गोलंदाज मंदार येतात पुन्हा एकदा सांघिक कोठ्यातील तिसरं षटक व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. राठोली संघाची चर्चा आपण करत होतो, कारण कबड्डीच्या माध्यमातून देखील विविध विभागामध्ये आपल्या नावाची छाप त्याने सोडलेली आहे. आमच्या आवडीचा खेळाडू अर्थातच कबड्डी प्लेयर ओमकार गुडेकर हे सुद्धा मॅच पाहत असेल तर त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. मंदारचा बॉल आपण पाहिला, अत्यंत सुरेख पाहायला मिळाला. मेरिटनुसार गोलंदाजी करतात मंदार या इनिंगमध्ये. पहिलं षटक इकॉनॉमिकल त्यांचं राहिलं. यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल होता, गती थोडीशी कमी केली, पायामध्ये टाकण्याचा बॉल आणि आता इथे प्रयत्न फसलाय. इथे फक्त फ्लिक केलाय, बॉल चाललाय सीमा पार, आलाय वैभव खाकरेच्या बाणमधून षटकार. धावत संख्या फलकावरती आता 37. भरपूर धावा आता आपल्याला पाहायला मिळतात, कारण एक चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट मैदानावरती होतीये. गावदेवी अंबेशिव संघ असं वाटलं होतं की अडचणीत सापडलाय, परंतु आता या संघाची नौका किनारी लावली जाते. बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या पद्धतीने सुमित जमदरेने शेवटच्या बॉलवरती षटकार खेचला होता, जणू काही त्याच पटक्याची कार्बन कॉपी झेरॉक्स पाहायला मिळाली. बॉल चालला सीमा पार 6. खाली राहिला अस्टान लगत हा चेंडू आपल्याला रक्षकाकडे जाताना पाहायला मिळाला, तोपर्यंत डॉट बॉल आलाय. चांगली स्पर्धा नरेश यशवंतराव आणि दिनेश यशवंतराव या बंधूंच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने एक चांगलं नीटनेटकं आयोजन आपण पाहत आलोय. बार सिग्नल वाईट बॉल. धावत संख्या फलकावरती 1 ने अंकित होते 44. गोलंदाज नक्कीच आपण पाहिलं तर या सत्रामधील पहिली अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोर खेळलेत, आणखीन एक बॉल चाललाय सीमा पार आणि जणू काही कॅमेरामॅनला सलामी दिली आहे. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार षटकाराने मात्र आता धावा प्रचंड ओघ धावांचा पाहायला मिळालाय. जणू काही हळूहळू प्रेक्षकांची जशी रीग लागते ना दिनेश या क्रीडानगरीमध्ये, तशा धावा सुद्धा पाहायला मिळतात. तब्बल या ठिकाणी आता 50+ होत आहेत. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला. आणखीन एक चौकार. फलकावरती आहेत आणि आता 54 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 50+ धाबा होत आहेत. मनोज ठाकरे जे मात्र कुंभमेळ्यामध्ये या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. त्यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा गावदेवी अंबेशिव संघाला येतात. स्वागत आहे मनोज ठाकरे आपलं या स्पर्धेच्या वतीनं.
या संपूर्ण स्पर्धेला आणि त्यांचा संघ जो खेळतोय या ठिकाणी त्यांना सुद्धा शुभेच्छा येतात. दरम्यान विक्रम जमदरे, सागर पाटेकर यांच्या वतीने सुद्धा टीम गावदेवी आंबेशिव संघाला शुभेच्छा येतात. नक्कीच आपण पाहतोय जे प्रयागराजला आहेत कुंभमेळ्यावरून या शुभेच्छा येतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतोय. षटक क्रमांक 4 मध्ये रुपेश आलेले आहेत. मंदारवरती आक्रमण झालं, ज्या पद्धतीने संकेतने षटक हाताळलं मी तर म्हणाले की या ठिकाणी थोडेसे खराब संकेत आहेत आणि त्यानंतर मंदारने सुद्धा 23 धावा त्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. ऑन साईडला चेंडूला वळवलाय, एक कंप्लीट झाली आहे. वैभवने मात्र थांबवलंय, त्याला माहिती आहे धावा येत आहेत, आता मात्र घाई करून चालणार नाही आहे. गोलंदाज रुपेश, तिसऱ्या पंचांची मागणी या मैदानावरती करण्यात आलेली आहे. कदाचित आपण पाहिलं तर थोडंसं या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी डाऊटफुल आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी ॲक्शन थ्रो गोलंदाजासाठी तिसरे पंच मैदानावरती जातील. आपण ऑन स्क्रीन चेक करणार आहोत. ओव्हर द विकेट. ओ क्लीन बॉल, जास्ती वाखवली आहे, परतावं लागेल या ठिकाणी फलंदाजाला वैभव खाकरेला. धक्का आणखीन एक लागेल टीम गावदेवी आंबेशिव संघाला. फलंदाज असणार बाद, फायर डिलिव्हरी. धावांचा विचार केला तर आपण पाहतोय 55 धावा आहेत, 55. एकंदरीत वैभवचा विचार केला तर 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलेलं आहे. वैभवचा खेळ जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही. त्याच्यासाठी अवघ्या 6 बॉलमध्ये 22 धावा ताबडतोब इनिंग त्याची पाहायला मिळाली. चांगल्या धावा त्याने जोडल्या आणि आता पडतीच्या प्रवासाला लागलेला आहे. मैदानावरती दाखल होत आहेत आकाश तामाणे, न्यू बॅटर. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी प्रगती पथावरती आहे 4थ्या क्रमांकाचा. ओ खोलबटापाचा बॉल, ब्लॉक हॉलचा चेंडू आणि वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त गती थोडीशी कमी केली, परंतु अगदी आपण पाहतो या ठिकाणी समजलं सुद्धा नाहीये फलंदाजाला. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आकाश तामाणेकडे आणि आता हा डॉट बॉल आलेला आहे. विकेट गेल्यानंतर आता दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. हो यावेळेस वॉटर स्ट्रोक शफल झालेत, डीप बॅकवर्ड स्क्वार लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, बॉल सीमा पार. 4 धावा आणि या 4 धावेने टीमचे टोटल 59, 59 धावा चाललेले आहे. एक मजबूत स्थिती म्हणता येईल. आता बॅटिंग करत असताना गावदेवी आंबेशिव संघ या मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. हो पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच सांगतात लाईन थोडीशी मिस केली आहे आणि इथे या 2 धावा मिळतील. बॅटला स्पर्श करून हा बॉल या ठिकाणी कदाचित आपण पाहिलं तर पुढे राहिला, समोर स्क्वेअर द विकेट. वन 61 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये चला जांभिवली संघाचे कॅप्टन आणि श्री गणेश बिताल 11 कासगाव संघाचे कॅप्टनला विनंती राहील की आपण या ठिकाणी आल्याची रिपोर्टिंग करा, कारण या पुढील सामना आपला असणार आहे. जो संघ उशिरा दाखल होईल लक्षात असू द्या पेनल्टी सुद्धा देण्यात येईल किंवा सामने मग कमी षटकांचे सुद्धा खेळवले जात आहेत. आयोजक आमच्यापर्यंत जो निर्णय पोहोचवत आहेत, कारण 2 दिवसांमध्ये आपण पाहतो काही संघाने दिरंगाई केली आणि कमी षटकांचे सामने आणि अगदी शेवटच्या क्षणाला
अंधारात सुद्धा खेळावं लागलं होतं. बॉल चाललाय वाईडिश लॉंग गॉफला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा नक्कीच नक्कीच आपण पाहतो एक सकाळच्या सत्रामध्ये अशी गाणी डीजे मास्टर यांच्या वतीने ऐकायला मिळतात. आई एकविरीचे संगीत आहे, अग्री कुळांची कुलस्वामिनी. हो, या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावती एकंदरीत 67 धावा आहेत. गोलंदाज अभि विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय. जर अभिने या षटकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक अक्षय भोईर जे एरंजडचे त्यांच्या वतीने देण्यात येईल. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर दुहेरी धाव. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक. या शेवटच्या 3 बॉलवरती जर विकेट हॅट्रिक संपादित केली ना गोलंदाज हबीब पडवळ यांनी, तर मात्र पारितोषिक त्यांना 5,000 रुपयाचं देण्यात येईल. अक्षय यांच्या वतीनं पाहावा लागेल चेंडू या ठिकाणी मैस्तामिंग आहे. पहिली विकेट तर आली आहे. शेवटच्या 3 बॉलवरती 3 विकेट संपादित कराव्या लागणार आहेत. आणखीन एक धक्का लागेल टीम गावदेवी आंबे शिवसंघाला. फलंदाज बाद. संख्या वैभव काकरे आणि सुमित जमदर यांच्यामध्ये एक चांगली भागीदारी रचण्यात आली होती. हो, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. आता मात्र विकेट हॅट्रिक संपादित करू शकणार नाही आहेत. संधी होती मी तर म्हणेन अभिकडे, परंतु आता या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातात. शेवटचा अंतिम बॉल या डाबातील धावसंख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत आम्हाला दिनेश सांगतात 71 धावा आहेत. आता 70 प्लस धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या समाशामध्ये पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ की पुढील येणाऱ्या सर्व संघांना ही असा एक संकेत असेल की या क्रीडानगरीमध्ये धावा होत आहेत. शेवटचा बॉल. हो, आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून कबो पॉइंटला काढला बॉल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. शेवटच्या क्षणाला पॉज करण्यात आलाय, थांबवलंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पाहिलं जाईल. तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज होतील बाद. आणखीन एक विकेटचं पतन, परंतु या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 73 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता 74 धाबांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय ते राहटोली संघासमोर. येणारे 30 बॉल 74 धावांची गरज असणार आहे. चला श्री गणेश, मिथेल 11 कासगाव टीम कॅप्टन टॉससाठी लगेच या, कारण जांभिवली संघ या ठिकाणी ऑलरेडी उपस्थित आहे पहिल्या मॅचपासून, हे लक्षात असू द्या.
आहोत आणि आता एक भलं मोठं टार्गेट अर्थातच एकंदरीत 74 धावांची गरज आहे. चला या द्वितीय सत्रामध्ये आपण आवाज राहुल चव्हाण सरांचा ऐकणार आहोत. टॉस आपण करू. नरेश यशवंतराव यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा. टॉस होतोय आणि आता छापा असा कॉल आणि या छापा या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे. वैभव दादा या ठिकाणी डिसिजन देतील. चला करण लहाणे आणि वैभव पवार यांच्यातील लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जांभेली बनाम कासगाव. 74 धावांचं लक्ष आणि 74 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज सनी आणि नॉन स्ट्राइक एंडला योगेश. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल समोर या ठिकाणी धाव करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली नाहीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय श्री गणेश केला जातोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी आंबेश्वर संघाने 2 या धावेने अकाउंट खुलं केलं होतं आणि आता प्रतिस्पर्धी टीम राहटोली 1 या धावसंख्येने आपल्या स्वतःचं बस संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करते. 74 धावांचं मोठं लक्ष्य. बॅटची कडा मागे चालला बॉल. सुमित समदरे शॉट थर्ड मॅनला चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सलग आपण पाहिलं तर 2 बॉल वरती एक धाव या ठिकाणी चिकी सिंगल घेण्यात आली आहे. सचिन टेंबे यांचं या ठिकाणी आगमन झालं. या दादा आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. कासगाव संघाचे पाठीराखे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय किती धामा जमा करेल राठोली संघ या मॅच मध्ये. हो समोर खेळायचं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट झाले होते परंतु आता संपर्क नाहीये. जर मात्र इथे डॉट चेंडू टाकण्यात आला तर दबाव टाकण्याचा प्रयत्न. ऑलरेडी दबाव तर निर्माण केलेला आहे. दहशत निर्माण केली आहे गावदेवी आंबेश्वर संघाने. 73 धाबा कुठून मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर चांगला त्यांचा खेळ पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावसंख्या फलकावरती 2. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. या दरम्यान आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ सिंगल आली आहे. नक्कीच आपण पाहतो राठोली संघाला पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी प्रथमेश पडवळ यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक. जितके षटकार तितके पारितोषिक तुम्हाला मिळणार आहेत. ओव्हर द विकेटने तेजस बोराडे. हो शॉट ऑफ प्लेन. लाईन चांगली पाहायला मिळते. समोर ठेवला चेंडू. अगदी स्पॉट कडे पाहत राहिले फलंदाज आणि आता हाही चेंडू डॉट पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. दिनेश यशवंतराव यांच्या समवेत जोडले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. पूर्णपणे अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये ज्या धावा व्हायला हव्या होत्या, जी धमाकेदार सुरुवात या ठिकाणी व्हायला हवी होती परंतु हरकत नाही आहे. मागच्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर आंबेश्वर संघाची सुद्धा अडखळत सुरुवात झाली होती. या ठिकाणी पॉइंटला आपण पाहतोय झेल टिपला जाईल. साधा सोपा झेल आणि ते फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल.
टीम आई गावदेवी राठोली संघाला. ते आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 3 धावा आहेत. बैद्यनाथमध्ये बॅटर न्यू बाट्समन अभि झालेले आहेत आणि आता त्यांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे दिनेश या मॅच मध्ये. अभी नाही तो फिर कभी नाही. 71 धाबांची आणखी गरज या मॅच मध्ये. 24 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये मयूर तामाणे येतात बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. शांत क्रिकेट मैदानावरती अगदी आपण पाहतो जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात या ठिकाणी होत नाहीये. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला बॉल मयूर तामाणेचा हा सुद्धा अत्यंत चांगला राहिलाय. मेरिट नुसार हे षटक हाताळलं जात आहे. करण लहाणे तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. स्वतः संघ नायक आहेत. बाळाराम षटकांबरी पुरस्कृत श्री गणेश मिताली 11 कासगाव हा संघ खेळतोय. खेळताना तुम्हाला दिसेल या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये. स्वागत आहे सर्वांचं आपण पाहतो या ठिकाणी जयचे मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देतात. आदरणीय बाळाशेठ कांबरी माजी सभापती पंचायत समिती आणि शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आहेत. त्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेला आणि टीम कासगावला शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला बाडिश लॉंग ऑफला. एक टप्पा घेत अभिच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. करता आलेला आहे. धाबा मिळतील 4 टीम राठोली संघाला. ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगोदर या ठिकाणी नजाकत पाहायला मिळाली आणि त्यानंतर ताकद दाखवत असताना बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. असेल तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कासगाव संघाला सुद्धा विनंती राहील की आपले समर्थक असतील किंवा प्रतिस्पर्धी टीम जांभिवली संघ आपल्या सुद्धा पाठीमागे कोणी वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेश क्रीडा मंडळ एवे आयोजित मैत्री चषक. त्यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं दिनेश तामाणे आणि त्याला बॅकअप सुद्धा मिळाले आकाश तामाणे यांच्या वतीनं आणि अगदी आपण पाहिलं तर 2 धाबा मिळतात. अभि चांगले बॅटिंग करतात. अगदी आपण पाहतो 1 विकेट्स गमावल्यानंतर पहिल्या षटकामध्ये जी अडखळ सुरुवात होती ती मात्र आता या ठिकाणी कुठेतरी ती कोंडी फोडण्याचं काम अभिने केलेले आणि ते फलंदाज होईल बाद. त्या अभिला मात्र परतावा लागेल ज्याने चौकार षटकार दाखवला मयूर तामाणेला आणि आता त्याला मात्र जाळ्यामध्ये अडकवण्यात आलंय. फलंदाज बाद. कासगाव संघाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तसेच कासगावचे माजी सरपंच हरेजी राऊत साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि किरण शेठ राऊत यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा आल्यात. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू कारण जेव्हा जेव्हा कासगाव संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा या 4 व्यक्तिमत्वांच्या वतीनं सातत्याने शुभेच्छांचा वर्षा होत असतो. आपल्या गावाला आपल्या संघाला मोटिवेट करत असतात. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय मयूरने चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली आणि आता पुन्हा एकदा तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. हो लाईन चांगली आहे.
फुलर लेनचा बॉल, चेंडू पाठचा संपर्क नाही आहे. अगदी हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय तोपर्यंत डॉट बॉल. टेन क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. आज तुम्हाला चांगले चांगले संघ खेळताना दिसतील. मुरबाड असेल, कल्याण डोंबिवली असेल, वांगणी बदलापूर असेल, टिटवाळ असेल, अनेक विभागातून आज संघ खेळताना दिसेल. कर्जत नेरळ असेल, या सर्व परिसरातून संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ बॉल चालला. क्षेत्ररक्षक सज्जद आकाश तांबाणे एकाच ऍक्शन मध्ये फील्ड करतात. तोपर्यंत मात्र मिळेल सिंगल धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. जेव्हा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तेव्हा मात्र फलंदाज सुद्धा या ठिकाणी नकार देत असत रिस्की धाव घेण्यासाठी. आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. हो, आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम लाईन आपल्याला पाहायला मिळते. तेजस बुराडे म्हटलं तर एक शांत आणि संयमी खेळाडू आहे. अगदी आपण पाहतो त्याच्याकडे वेग प्रचंड आहे. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर अंबेशिव एक्सप्रेस या नावाने त्याला कित्येक वेळा संबोधलं गेलेलं आहे. आणि त्याच मेरिटनुसार ते गोलंदाजी करतायत. शांत स्वभावाचा खेळाडू आहे, संयमी खेळाडू आहे, परंतु वेग प्रचंड आहे. आणखीन एक डॉट बॉल. आणि अद्यापर्यंत आपण पाहिलं तर पंच सांगतात की 2 बॉलचा खेळ शेष आहे. स्टील 2 टू गो या षटकातील. धावसंख्या फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय 17 धाव आहेत. संघ थोडंसं अडचणीत आहे. अगदी आपण पाहिलं तर आई गावदेवी राहटोली संघ सुरुवात चांगली पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी मंदारने केली, परंतु 2 षटकांवरती जो मार पडला ना 23 धावांचा, तो मात्र या ठिकाणी कठीण आहे. हो, लाईन या ठिकाणी आपण पाहतोय खराब आहे. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धावा मिळतात. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. पंच सांगतात बाईट बॉल. त्यावरती आलेली या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक सिंगल. आणि एकंदरीत या 2 धावा मिळतील राठोली संघाला. आणि या 2च्या मदतीने 19 पोहोचलेला आहे. कॉमेंट बॉक्समध्ये आज तुम्हाला राहुल चव्हाण सरांचा आवाज ऐकायला मिळेल. चर्चा जगदीश पाटील सरांची होती. नक्कीच आपण या ठिकाणी कदाचित आमचे योगीराज महाराज बुटेरे सुद्धा थोडेसे कन्फ्यूज होते. त्यांनी अभ्यास जगदीश पाटील यांचा केला, परंतु पेपर राहुल चव्हाण सरांचा आलेला आहे. शेवटचा बॉल. या षटकातील षटक क्रमांक 3, थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. शेवटचा बॉल. हो, बिगेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मिस्टामिगे हा सुद्धा फटका. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि क्षेत्ररक्षक त्याला गॅदर करतायत. अगदी आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती एकंदरीत 2 पुढे सरकते. टीमची टोटल सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाही आहे, कारण आता या मॅचचं इक्वेशन विजय पगार आम्हाला सांगतात, निलेश सांगतात की 12 बॉल 53 धावांची गरज आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे, परंतु आता कठीणला या ठिकाणी सोपं बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जांभेली संघ आपलं स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट टीम इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या फलकामध्ये फार नाजूक आहे. द्वितीय सत्रामध्ये कोणती मजा. काल ज्या पद्धतीने मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला, अगदी नेट टू नेट फाईट, 1 बॉल 2, 1 बॉल 1, 1 बॉल 6, 1 बॉल 4, ज्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत ना, काल जबरदस्त काय एंटरटेनमेंट करण्यात आलं प्रेक्षकांचं. ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट, सीमा पार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मिळतील धावा 6. ठोकला षटकार.
या मॅच मध्ये आपण पाहतो अजूनही हार मानायला तयार नाहीये. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. 12 बॉल 53 धावांची गरज असताना पहिलाच बॉलवरती या ठिकाणी षटकार ठोकलेला आहे. म्हटलं जातं ना दिनेश यशवंतराव, हार और जीत ये अपने सोच पर निर्भर है. मान लिया तो हार और ठान लिया तो जीत. ऑन ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. यावेळेस आपण पाहतो शतक घेतात तोपर्यंत 2 धावांचा कॉल. सेकंड सुद्धा कंप्लीट होतीये. गोलंदाज दिनेश कडव येतात राईट आर्म राऊंड विकेटने. अंबेशिव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत आणि सध्या अगदी आपण पाहतोय खेळाडूच्या भूमिकेत येतात. राजकारणामध्ये जे डावपेच त्यांना माहिती आहेत तेच मात्र आता क्रिकेटमध्ये वापरण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि ते हा सुद्धा डॉट बॉल राहिलेला आहे. 22ची धाव मिळते. मी मगाशी सांगितलं सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाही. जो षटकार आला पहिल्या बॉलवरती तसे फटके मात्र मैदानावरती यावे लागतील. आणि आता अगदी आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागणार आहे. 12 बॉल 53ची गरज होती या मॅच मध्ये. आणखीन एक और पिच बॉल त्याला सुद्धा पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इथे मात्र मिळतील धावा 6 आई गावदेवी राठोली संघाला. बत्तीस धावा फलकावरती होत आहेत. 74 धावांचं आव्हान आहे. आणि आता मात्र आपण पाहिलं तर फक्त चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं तर 8 बॉल 38 धावा आहेत. 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा बनवू शकतात. अगदी मानकुलीची जी स्पर्धा तुम्ही पाहिली डे नाईट फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एक इतिहास राहिला होता. एका बॉलमध्ये 18 धावा बनवण्यात आल्या होत्या ढवळेपाडा संघाच्या विरोधात. शेलू संघ आणि ढवळेपाडा ते मॅच तुम्ही जर थोडंसं मागे जाऊन पाहिलं ना तर मात्र तुम्हाला ते चित्र पाहायला मिळणार आहे. एका बॉलवरती 18 धावा होत आहेत. मग मात्र 8 बॉलमध्ये 36 धावा का होऊ शकत नाही हा सुद्धा प्रश्न आहे. ती जॉईंट होती है. 37 धावा धाव फलकावरती आहेत. आणखीन 37 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. यो बासमन रुपेश मैदानामध्ये दाखल झालेत. 8 बॉल 37 रन्स टू विन. पाठची कडा मागे चाललाय. मयूर चेंडूला गॅदर करतात आणि डायरेक्ट हिट. हा सुद्धा फलंदाज होईल बाद. मी तर म्हणेन आता सामना दूर चाललाय. टीम रहाटोलीच्या बाजूने आपण जर पाहिलं तर सामना थोडासा हळूहळू दूर जात चाललेला आहे. आणि आता इथे फलंदाज होईल बाद. रन आउट. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. त्यांचं आपण स्वागत करू. परंतु याच दरम्यान आमच्या मंचावरती आदरणीय मोहनजी घागस साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. दिनेश यशवंतराव आणि नरेश यशवंतराव यांच्या मैत्री खातीर म्हणून या स्पर्धेला मैत्री चषक नाव देण्यात आलेलं आहे. कारण अनेक मान्यवर या ठिकाणी प्रेमा खातीर उपस्थित होत आहेत. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. धावा मिळतील 4. आणि आज दिनेश यशवंतराव यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना भरपूर साऱ्या आपण शुभेच्छा देऊ जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आम्हाला नुकताच राहुल चव्हाण सरांनी एक चांगली बातमी दिली. संध्याकाळी प्रत्येकाला ऑफिशियल टीमला मेजवानी असणार आहे. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्टची टीम आमचे 2 ऑफिशियल पंच मिस्टर बक्या डॉन तुम्हाला पाहायला मिळतील. योगीराज महाराज बुटेर आहेत. आणि केपी कुठे जाऊ नका संध्याकाळी. जरी मी नसलो तरी तुम्ही जरूर आस्वाद घ्या.
41 धावा आहेत. हो, लाईन या ठिकाणी आपण पाहतोय मिस केली आहे. अर्थातच पंच सांगतात की बाईट बॉल. आणि आज राहुल चव्हाण सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. रात्री 12 पर्यंत चर्चा जगदीश पाटील सरांची होती, परंतु त्यानंतर थोडंसं या ठिकाणी आपण पाहतो चेंजेस करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार षटकाराला महत्त्व नाही आहे, कारण सामना भरपूर आता मागे राहिलेला आहे. अगदी आपण पाहतो 5 बॉल 28 धावांची गरज आहे. 5 बॉल 28 धावा आहेत, म्हणजे निलेश अंबाला सांगतात की 5 बॉल 28 धावा सुद्धा मॅडी बनवू शकतात जर प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं ना, षटकार दाखवला ना गोलंदाजाला, तर मात्र या धावा सुद्धा कमी पडतील. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तसं आता फ्लो पाहायला मिळत नाही बॅटिंगचा, जो मात्र अगदी आपण पाहिलं तर अभि मैदानावरती जेव्हा आले होते एक चौकार षटकाराला, त्यानंतर राहुलच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, रुपेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, परंतु फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी कोणत्याच फलंदाजाने घेतलेली नाहीये. हो, लाईन चांगली पाहायला मिळते. हा सुद्धा चेंडू डॉट आलाय आणि आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचची. नेक्स्ट मॅच श्री गणेश बिताली 11 कासगाव आणि त्यांना फाईट करेल गावदेवी जांभिवली. अशा दोन टीम मध्ये लढत आपण पाहणार आहोत. तो लाईन अप्रतिम पाहायला मिळेल. ही सुद्धा पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिले, परंतु पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी आहे. अष्टांवरून चालला हा बॉल आणि आता फक्त 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे हे पंचांनी सांगितलेलं आहे. फक्त औपचारिकता शिल्लक. आणि ज्या ठिकाणी जांभिवली संघाने गोलंदाजी घेतलेली आहे. चला कासगाव टीम आपल्याला बॅटिंग करायची. आपण खेळाडू कक्षाजवळ करण लहाने आपली संपूर्ण आर्मी घेऊन आपण आमच्या डाव्या बाजूला पण यायचे. ऑन साइडला फटका खेचलाय, परंतु इथे झेल सुद्धा ड्रॉप करण्यात आलेली आहे. सुमित सांगतात की झेल ड्रॉप आहे. कदाचित आमच्या कॅमेरामॅनच्या स्टँडमुळे आम्हाला या बाजूचं थोडंसं वाईड अँगलमध्ये काही दिसत नाही आहे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातूनच करतोय. इथे मात्र हा सुद्धा चेंडू राहिला गोलंदाजाच्या नाबावरती आणि हा सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकलाय तो गावदेवी आंबेशिव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम गावदेवी राठोली.